जो निवडून येऊ शकतोय, जो पैसे लावू शकतोय, त्याचं बॅकग्राऊंड कसंही असू दे, बंटी साहेब तुमचे बैर नाही लेकिन बगल बच्चों की खैर. काँग्रेस बरोबर तुलना करणं हे काय योग्य होणार नाही, कारण ते त्या योग्यतेचे आहेत असं मला काय आता वाटत नाही. रोज पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. कोल्हापूरच्या रस्त्यावरच्या लढाईमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आम आदमी पार्टीला आतापर्यंत सपोर्ट करत आलात. रस्त्यावरची लढाई प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं तळमळीनं प्रश्न जशा पद्धतीनं मांडला जातोय तो पोचवायचा प्रयत्न केलाय. आज कार्यकर्त्याची घुसमट काय असते याच्या संदर्भातला एक मला विश्लेषण तुमच्या समोर करायचं आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही लोकसभेला सामोरे गेलो, विधानसभेला आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे गेलो. इंडिया आघाडी आणि लोकसभा यावेळी उद्देश एकच होता की कुठंतरी संविधान वाचायला पाहिजे, संविधान टिकायला पाहिजे, संविधानाची लढाई चांगल्या पद्धतीनं लढायला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण विधानसभेचा विचार केला, विधानसभेला कुठंतरी एका विशिष्ट हेतून या महाराष्ट्राचा विकास कामं चांगल्या पद्धतीनं व्हावीत, नवी महाविकास आघाडी बरोबर थांबलो. त्यावेळी आम्ही कोल्हापुरातनं 2 उमेदवाऱ्या मागितल्या होत्या आम आदमी पार्टीकडे, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण. पण काही वैचारिक भूमिका घेऊन दोन्ही उमेदवारांचा आम्ही त्याग करून महाविकास आघाडी बरोबर आम्ही गेलो. त्यावेळी सातत्यानं आम्हाला सांगण्यात आलं होतं की इंडिया आघाडी अतूट आहे, इंडिया आघाडीची एकजूट चांगली आहे आणि सगळ्याच घटक पक्षांना आम्ही याच्यामध्ये महानगरपालिकेच्या त्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही सामावून घेऊ, अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं आमच्या समोर मांडण्यात आली होती. पण आज लक्षात आलं ती फक्त कल्पना होती आणि ती फक्त घोषणा होती, किंबहुना ते फक्त एक गाजर होतं असं म्हणलं तरी काय हरकत नाही. मगाशी उत्तमने सांगितल्याप्रमाणे एका उमेदवारासाठी किंवा वाटाघाटीसाठी किती चर्चा असावी, किती पद्धतीची त्याच्यामध्ये कारणं असावीत, किती निकष असावेत, हे तर तुम्ही ठरवायला पाहिजे होतं आधी. उगाच विनाकारण एखाद्या गोष्टीचं गाजर दाखवायचं आणि ताणत न्यायचं, ही भूमिका दरवेळी चालत नाही. मला सातत्याने सांगायचं आहे की इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळी चर्चेला बसलो, 3-3, 4-4 फेऱ्या झाल्या, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा जे आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमचे उमेदवार अतिशय चांगले आहेत, तुम्ही अतिशय विचारपूर्वक तुम्ही स्ट्रॅटेजीचा काळजी करून तुम्ही आमच्या समोर उमेदवार दिलेत, पण निवडणुकीच्या निकषामध्ये बसत नाही. मग हे कारण होऊ शकत नाही. जिथं काँग्रेस स्ट्रॉंग आहे तिथं त्यांनी आम आदमी पार्टीला सामावून येणं गरजेचं होतं. जिथं कार्यकर्ता पॅटर्न राबवायचा आहे तिथं त्यांनी आम आदमी पार्टीला सामावून घ्यायचा पाहिजे होतं. पण हे बोलल्याची कडी आणि बोलाची भात जो आहे, त्याचा जो हवा आहे, त्याचा जो फुगा आहे, तो फुटला असं म्हणायला हरकत नाही. चर्चेच्या फेऱ्या किती ताणायच्या त्याला काहीतरी एक लिमिट असतं. आज बंटी साहेबांची सुद्धा आम्ही प्रेस बघितली. 1 तारखेपर्यंत आम्ही आघाडी निश्चित करून आम्ही त्या पद्धतीनं पुढे जाणार आहोत. 1 तारखेला मग निवडणुकीला दिवस राहिले किती, सर्वसामान्य कार्यकर्त्याने किती दिवस हवेवर बसायचं, सर्वसामान्य घटक पक्षांनी किती तुमची वाट बघायची आणि याचा कुठंतरी शेवट करायला पाहिजे, स्वाभिमानानं शेवट करायला पाहिजे. ही भूमिका घेऊन आज आम्ही घोषित करतोय की बाबा इंडिया आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लोकसभा विधानसभेला जरी आम्ही लढल्या असल्या तरी स्थानिक स्वराज संस्था, खास करून कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आज आम आदमी पार्टीच्या माध्यमातून एकला चलोरीची भूमिका घेऊन आपण चाललोय. याचं कारण की ही जी काही आघाडीची मानसिकता आहे, महाविकासची मानसिकता आहे, इंडिया आघाडीची मानसिकता आहे, याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला सामावून घेण्याची क्षमता तुम्हाला कुठं दिसून येणार नाही. याच्यामध्ये सर्वसामान्य घटक पक्षांना सामावून घ्यायची क्षमता तुम्हाला कुठं दिसून येणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. कारण जर तुम्ही बघितलं सगळ्याच पक्षांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता डिस्टर्ब झालेला आहे. 25-25 वर्ष ज्यांनी पक्षासाठी राबले, 25 वर्ष ज्यांनी पक्ष वाढवला, प्रसंगी सतरंजा उचलल्या, प्रसंगी खुर्च्या उचलल्या, प्रसंगी नेत्यांना जे काही लागेल, ज्या पद्धतीची जोडण्या करायच्या आहेत, मदत करायची आहे, त्याच्यामध्ये कुठं त्यांनी कमी पडू दिलेलं नाही. अशा सगळ्या कार्यकर्त्यांना डावलून फक्त घराणेशाही, जो निवडून येऊ शकतोय, जो पैसे लावू शकतोय, त्याचं बॅकग्राऊंड कसंही असू दे, अशा पद्धतीची ही पक्षांची भूमिका आहे. या सगळ्या पक्षीय भूमिकेच्या विरोधात जाऊन कार्यकर्ता पॅटर्न राबवायचा, अशा पद्धतीची भूमिका आम आदमी पार्टीची आहे. आणि कार्यकर्ता पॅटर्न राबवण्यासाठी आम आदमी पार्टी स्वतंत्ररित्या इथनं महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. या निमित्तानं मला सांगायचं आहे, कोल्हापूरमध्ये
सुशिक्षित वर्गाला हाताशी धरून कोल्हापूरमध्ये इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये, कोल्हापूरच्या विकासावर प्रेम करणाऱ्या सामाजिक संघटना मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. या सगळ्यांना आम्हाला आवाहन करायचं आहे, कोल्हापूरचा जर विकास करायचा असेल तर आपण सगळे हातात हात घालून आपण जाऊया, सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देऊया, सामाजिक संघटनेमध्ये सातत्यानं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आपण संधी द्यायचा प्रयत्न करूया. इतर पक्षांमध्ये जी नाराजी आहे, कारण कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे, अशा कार्यकर्त्यांना आपण संधी द्यायचा प्रयत्न करूया. घराणेशाहीला कुठेतरी फुली मारायचा, कारण घराणेशाहीच्या मुळेच या कोल्हापूरच्या विकासाची वाट लागलेली आहे. सातत्यानं तुम्ही बघत असाल प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी खायची, वाटून घ्यायचं, हे कुठेतरी मोडून काढायला पाहिजे. आणि सर्वसामान्य माणूसच जो कोल्हापूरवर प्रेम करतो तोच ही भूमिका घेऊ शकतो. अशी भूमिका घेऊन कार्यकर्ता पॅटर्न राबवण्याच्या दृष्टिकोनातनं सुशिक्षित लोकांना बरोबर घेऊन आम्ही या निवडणुकीला एकला चलो रे भूमिका आम्ही तुमच्या माध्यमातून घोषित करत आहोत. याचबरोबर कोल्हापूरमध्ये जे जे काही घटक पक्ष असतील, समविचारी पक्ष असतील, या लोकांच्या डोक्यामध्ये कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा असेल तर त्यांना सुद्धा आम्ही घ्यायची मानसिकता बरोबर ठेवलेली आहे. सामाजिक संघटना वेगवेगळ्या कोल्हापूरमध्ये असतील, यांनी सुद्धा आतापर्यंत कोल्हापूरच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे, त्यांच्यासाठी आम्ही आमची दारं खुली केलेली आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता असेल जो कोल्हापूरच्या विकासासाठी सातत्यानं आंदोलनं प्रश्न मांडायचा प्रयत्न करतोय आपल्या भागामध्ये, मग तो शिबिरं घेत असेल, रक्तदान कॅम्प घेत असेल, त्याच्यासाठी आम्ही आमंत्रण द्यायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही जातोय. आणि मला जाता आता एकच सांगायचं आहे, महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी हा जो काही चर्चेचा संवाद आहे तो आम्ही 100% इथं मोडून काढतोय, आम्ही थांबवतोय आणि इथून पुढे आम्ही एकला चलोरेची भूमिका घेतोय. मला त्या निमित्तानं जर आपण आठवणीला उजाळा द्यायचा असेल तर तुमच्या एक लक्षात आला असेल, लोकसभेला आम्ही सगळी एकत्र होतो, आम्ही काँग्रेससाठी सगळ्यांनी आम्ही प्रचार केलेला आहे. विधानसभेला आम्ही एकत्र होतो, त्यावेळी सुद्धा आम्ही एकत्र काँग्रेससाठी प्रचार केलेला आहे. मला तर याच्यामध्ये शिवसेनेचं कौतुक करावं असं वाटतं, कारण शिवसेनेचा क्लेम असून सुद्धा शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेनानं तो क्लेम सोडला आणि काँग्रेससाठी राबायची भूमिका घेतली. तरी सुद्धा जर आता परिस्थिती बघितली तर काँग्रेसच्या नेत्यांना, काँग्रेसच्या बंगलबच्च्यांना असं वाटत नसेल की या सगळ्यांचं योगदान असून सुद्धा आम्ही यांना सामावून घ्यायचंच नाही आहे, अशी जर कोणी भूमिका घेत असेल तर हे कोल्हापूरच्या स्वाभिमानाला, अस्मिताला सहन होणार नाही. आणि याच्या विरोधात हा आवाज उठवला जाणार, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उठवला जाणार, लोकांच्या माध्यमातून उठवला जाणार, विचारसरणीच्या माध्यमातून उठवला जाणार. आणि त्याची सुरुवात आम आदमी पार्टीची आजची पत्रकार परिषद आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आम्ही साधारणपणे आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ज्यांनी रस्त्यावरची लढाई खरोखर लढलेली आहे, सातत्यानं लोकांच्या मध्ये गेलेले आहेत, सातत्यानं शिबिरं घेतलेले आहेत. म्हणजे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, या 5 वर्षामध्ये प्रशासक राज आहे, पण या प्रशासक राजमध्ये एखाद्या वॉर्डामध्ये, एखाद्या भागामध्ये जर काही समस्या आली तर सगळ्यात पहिला फोन जर कुणाला जात असेल तर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याला जात होता. का? कारण तो तिथपर्यंत पोहोचला होता. अशा सगळ्या लोकांच्यासाठी आम्ही उमेदवारी, ह्याच्यामध्ये संख्या मॅटर कधीच करणार नाही, कारण कार्यकर्त्याला संधी मिळेल अशी आमची भूमिका होती. पण वाटाघाटीमध्ये 10च्या 7, 7च्या 5, 5 वरनं पुन्हा वेगळेच काहीतरी फिगर आपल्या डोळ्यासमोर येत आहेत, त्याचे वेगळे निकष लावले जातात. कधी म्हटलं जातंय की तुमचे कॅन्डिडेट चांगले आहेत पण आमच्या फॉर्मेशन मध्ये बसत नाही. पण तुमचं फॉर्मेशन बदला ना, तुमचं कॉम्बिनेशन बदला. जिथं आम्ही वीक आहे आम्हाला सामावून घ्या, जिथं स्ट्रॉंग आहे तिथं आम्हाला द्या. ही खऱ्या अर्थानं वाटाघाटी असते. या वाटाघाटीमध्ये जर बघितलं तर तुम्ही आमच्या बरोबर न येणं, अशा पद्धतीची वाटाघाटी आम्हाला ज्या दिवशी जाणवली त्या दिवशी आम्ही विचार केला की यांच्या बरोबर जाण्यात काय अर्थ नाही, यांच्या बगलबश्यांची चर्चा करण्यात काय अर्थ नाही. आपण काडीमोड घेऊया आणि कोल्हापूरची जे काही कोल्हापूरमध्ये कार्यकर्ते जर बघितले तर बंडखोर कार्यकर्ते आहेत कोल्हापूरमध्ये. महाराष्ट्र पॅटर्न कुठं रुजत असेल तर कोल्हापूरमध्ये रुजत असेल, आणि तो कार्यकर्ता पॅटर्न आम्हाला कोल्हापूरमध्ये रुजवायची ही संधी आहे असं म्हणूया. आणि या सगळ्या गोष्टीचं स्वागत करून आम आदमी पार्टी निवडणुकीला सामोरं जाते. आणि खऱ्या अर्थानं सांगतो, विकासाचं स्वप्न जर आपल्याला बघायचं असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेऊन महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आवाज उमटवला तरच विकास होऊ शकतो, अन्यथा होणार नाही. जर तुम्ही आकडेवारी बघितली, कोल्हापूरमध्ये इंजिनियर थांबायला तयार नाही आहे, कोल्हापूरमध्ये डॉक्टर थांबायला तयार नाही आहेत, कोल्हापूरमध्ये MBA झालेला माणूस थांबायला तयार नाही, उच्च शिक्षित माणूस थांबायला तयार नाही. का? त्याला कोल्हापूरमध्ये फ्युचर दिसत नाही. का दिसत नाही? कोल्हापूरचं इन्फ्रास्ट्रक्चर दिसत नाही. हे कुठेतरी आपल्याला जर तडजोड स्वीकारायचं असेल,
विकास करायचा असेल, कोल्हापूरचा तरुण कोल्हापूरमध्ये थांबवायचा असेल, तर मला या तुमच्या माध्यमातून सगळ्या कोल्हापूरकरांना आव्हान करायचं आहे, या स्वप्नासाठी आपण सगळी एकत्र येऊया. जास्तीत जास्त सुशिक्षित मंडळींनी याच्यामध्ये सहभागी व्हावं, उच्च शिक्षितांनी सहभागी व्हावं, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये यावं, उमेदवारी घ्यावी आणि चांगल्या पद्धतीने आपण फाईट करावी. याच्यासाठी मी तुम्हाला एकच वाक्य सांगू शकतो, बंटी साहेब तुमसे बैर नहीं लेकिन बगल बच्चों की खैर नहीं. काँग्रेसने टॅगलाईन आणलेली आहे, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं. आम आदमीची टॅगलाईन निवडणुकीसाठी काय? बघा, हे काँग्रेस बरोबर तुलना करणं हे काय योग्य होणार नाही, कारण ते त्या योग्यतेचे आहेत असं मला काय आता वाटत नाही आहे. आणि कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं, अरे मग गेली 5 वर्ष तुम्हीच होता ना, त्याच्या आधी 10 वर्ष तुम्हीच होता ना. जे सातत्यानं काँग्रेस सत्तेमध्ये नाही असं मला फार क्वचित ठिकाणी दिसून येते. म्हणजे एवढे वर्ष तुम्ही होता, तुम्ही काही करू शकला नाही, तुम्ही टक्केवारी थांबवू शकला नाही, तुम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकला नाही. आणि तुम्ही जर टॅगलाईन ही अशी करत असाल तर कोल्हापूरकर कसं, तर आता घरात बसा अशा पद्धतीचंच उत्तर देतील असं मला खात्री आहे.